आणि यानंतरची बातमी आहे नागपूरमधून। नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेचा कथित सूत्रधार फहीम खान विरोधात प्रशासनाकडून मोठी कारवाई केली जाते। नागपूर महानगरपालिकेचं पथक फहीम खानच्या घरी दाखल झालंय। फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवला जातोय। संजयबाग कॉलनीतलं फहीमचं घर पूर्णतः पाडलं जात आहे। तोडकाम कारवाईच्या आधी फहीम खानच्या परिवारानं काल रात्रीच घर रिकामं केलंय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, आपण बघतोय साधारण 1 तास होऊन गेलेला आहे, ही कारवाई अजूनही सुरूच आहे। काय परिस्थिती आहे घटनास्थळावरती आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कसे प्रयत्न पोलीस करतात? जर का थेट दृश्य बघायचं असलं तर फहीम खानचं घर हे तोडण्याचं काम नागपूर महानगरपालिकेच्या पथकाकडनं सुरू आहे। मागच्या 1 तासापासून ही कारवाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि जर का तुम्ही बाजूला बघितलं तर पोलिसांचा देखील तितका चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की 2 दिवसाआधी फहीम खानच्या कुटुंबियाला नोटीस देण्यात आली होती आणि त्यानंतर मग कालच फहीम खानच्या कुटुंबियांनी हे संपूर्ण घर खाली केलं, इथलं संपूर्ण सामान ते घेऊन गेले आणि त्यानंतर मग आज सकाळपासून प्रशासनाची ही पूर्ण तयारी इथे आपल्याला पाहायला मिळत होती। पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल, नागपूर महानगरपालिकेचं अतिक्रमण पथक असेल, ते सकाळपासून इथे येऊन दाखल झालेलं होतं। आणि थेट दृश्यांमध्ये पाहायला मिळतं की संजयबाग कॉलनीमधलं हे फहीम खानचं घर आहे। नागपूर महानगरपालिकेच्या पथकाकडनं आता जमीनदोस्त करण्याचं काम सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलं होतं की कुठेतरी नागपूरच्या हिंसाचारामध्ये बाहेरच्या लोकांचा देखील सहभाग आहे। जर का आपण नागपूरच्या हिंसाचाराचं जे केंद्र बघितलं तो मध्य नागपूर परिसर होता, मध्ये भालदारपुरा असेल किंवा चिटणवीस पार्क परिसर असेल। मात्र हिंसाचार करणारे जे आरोपी होते हे नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये होते। म्हणजे फहीम खानचं जे घर आहे ते आपल्याला पूर्व नागपूरमध्ये आहे। इथनं हिंसेचं जे स्थळ आहे ते जवळपास 12 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकार असेल किंवा पोलिसांनी वारंवार तो दावा केला होता की स्थानिक लोकांचा त्या हिंसाचारामध्ये सहभाग कमी होता, मात्र बाहेरचे लोक होते। त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण की फहीम खान हा तिथला स्थानिक नव्हता, मात्र तो इथनं त्या भागामध्ये गेलेला होता आणि त्यांनी तिथे तरुणांना हिंसा करण्यासाठी उद्विग्न केलेलं होतं, हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। जर का ही कारवाई जी सुरू आहे ही कारवाई बघण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातील लोक गच्चीवर उभे असल्याचं पाहायला मिळतं आणि राज्य सरकारने कुठेतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आतापर्यंत नागपूर बरोबर आहे, त्यामुळे आता या परिसरामध्ये सध्या पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।